गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. सदर मार्गदर्शन आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतलेले आहेत. भक्तश्रेष्ठ हनुमान. भगवंताला जेव्हा एखादे कार्य करवून घ्यायचे असेल तेव्हा ते त्या कार्याला पूरक परिस्थिती निर्माण करतात. अंशरूपाने एकाच वेळी अनेक ठिकाणी जन्म घेतात. रावणाचा नाश करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला, तर श्रीरामांना सहाय्य करण्यासाठी भरत लक्ष्मण यांचा व शत्रुघरी विभीषणाचा जन्म झाला. पशूंच्या सहाय्याने हा नाश करावयाची योजना असल्याने भक्तश्रेष्ठ हनुमंताचा जन्म झाला. हा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला. तो पवनपुत्र असल्याने त्याला मारुतीही म्हणतात. मारुतीच्या ठिकाणी शक्ती व बुद्धीचा सुरेख संगम पाहावयास सापडतो. त्याचा सगुणाकार मानवासारखाच नसला तरी त्याचं मुख हे शिवासारखे आहे, म्हणजे ते निर्गुण स्वरूपाचे मुख आहे. त्याच्या अंगावर लांब व दाट लव होती व तो गौरवर्ण होता. मारुती हा 11 रुद्रांपैकी एक असल्याने शास्त्रात त्याचे खूप महत्त्व आहे. ती एक संकट निराकार करणारी शक्तीसुद्धा आहे. ओम मर्कटेय नमः, श्रीहरी मर्कटेय नमः, तसेच ओम नमो भगवते श्रीवीर हनुमते नमः या जपाने वाईट शक्ती दूर पळते. हा जप मनातील भीती नाहीशी करतो. कितीही मोठे पिशाच असले तरी ते जागेवरच थांबते. तसेच पंचमुखी हनुमान स्तोत्र नित्य पठणाने मनुष्य निर्भय बनतो, प्रत्येक कामात विजय मिळवतो, यशस्वी होतो. तसेच या स्तोत्र पठणाने मारुतीचे दर्शन निश्चित घडते. मारुतीला मंत्रयुक्त पूजा नसली तरी चालते. पूजेच्या वेळी लोटीभर पाणी जरी त्याच्या डोक्यावर ओतले तरी ती पूजा म्हणून तो स्वीकारतो. शनीच्या 7:30 मारुतीची उपासना करायला सांगितली आहे. दक्षिणाभिमुख मारुतीला विजय मारुती असे म्हणतात. भारताच्या दक्षिणेला लंका आहे. सीतामाईला सोडवण्यासाठी त्याने दक्षिण दिशेला प्रयाण केले होते व तेथे विजय मिळवून आणला होता. तेव्हापासून विजय मारुती हे नाव पडले. मारुती म्हणजे दास्य भक्तीची परिसीमाच होय. मारुतीला सदैव भगवंताच्या दास्यत्वात राहायचे होते, म्हणून तो अखेरीस स्वर्गात न जाता प्रभू रामचंद्रांसमवेत राहिला. तो असताना श्रीरामांना कोणत्याही गोष्टीची कधीही काळजी करावी लागली नाही. म्हणूनच रामरक्षेतही त्याला स्थान मिळालेले आहे. मारुती सप्त चिरंजीवांपैकी एक आहे व तो आकाशात स्थित आहे. तपोवनासाठी आपण शास्त्रोक्त पद्धतीने मारुतीची मूर्ती तयार करून घेतली आहे. मारुतीच्या एका पायाखाली दैत्य, एका हातात पर्वत, दुसऱ्या हातात गदा दाखविली आहे. शेपूट डोक्याचे वर दाखविले आहे. ते शक्तीचे प्रतीक आहे. भगवंतानेच पशुरूप धारण केल्यामुळे 2 पाय व 2 हात दाखविले आहेत. हे मूळ हरीचेच रूप आहे. दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.